हाय first गाईज, mini हॅलो vlog नमस्कार. beaming कसे आहेत face with तुम्ही सगळे? smiling आज eyes मी emoji. पहिल्यांदा डेली व्लॉग चालू करते. तर सकाळ सकाळ झाली आपली स्वामी समर्थांच्या गाण्याने. नंतर घेतलं सगळं जेवण बनवायला. जेवण बनवायचं म्हणजे हा रोजचं नवीन नवीन टेन्शन. तसं जाता भात घेते. तुम्ही कधी टोपात भात घातलाय? आमचा तर नेहमी टोपातच असतो. तर तो टोपात भात घालायला घेतलाय. नंतर मग त्याला चांगला धुवून घेतला. पोळीसाठी किट वगैरे रेडीमध्ये ते भिजवत ठेवले. मग आई आली पैठकीवर न्यायला. तिला पाणी चहा ते गेलं. भाजीची तयारी, कांदा कापून घेत होती. त्यात दूध ठेवलेलं पोरींसाठी. मग दूध ठेवला. मग सगळं रेडी करत होती. आपली सामग्री कांदा बटाटा वगैरे सगळं कापून फेकून घेत होती. नंतर मग झाला भात झाला आपला. त्याची पेस्ट काढली. पेस्ट भाताची खूप चांगली असते थंडीच्या ह्याच्यात. तो एकदम मस्त कसं काम बघितला आपला मस्तच चटका विटका लागला तर नॉबलच्या का तेच मी सांगते हा तुम्हाला, ऐका. ऐकायला नाही ना, पण ठीक आहे. तर भात वगैरे होत होता, सगळं तयारी जात होती आणि पेज वगैरे काढली. भात ठेवला थोडा वेळ, 5-10 मिनिटं वाफवायला. नंतर मग तो रेडी झाल्यावर केलं पुढची तयारी. पुढची तयारी अशी की भाजीला फोडणी द्यायची होती. तेवढ्यात आपला लाल पक्षाराजाचं गाणं वाजलं. तेव्हा मी नाचत होती. अल्ला रे लाल पक्षाराजा, बोल तशाचा नाद मी नाचला. अल्ला रे लाल पक्षाराजा. तर तो गाणी आहा, मनाला भावेल असा गाणी येतो. एकच नंबर काढला, एकच नंबर. तर गाणं गात गात कधी जेवण झालं माझं मला मला पत्ता पण नाही लागला. तर जेवण होत होतं, एका साईडला गाणी वाजतच होता आणि मी एका साईडला नाचत पण होती. भाजी घालता घालता ती पण सांगते काय चाललंय समजत नाही. चटका बिटका सगळं बसत होता हातचे पुसत. मग थोड्याच वेळात सगळेजण यायची तयारी पण होत होती. सगळ्यांना जेवण वाढायचं पण होतं. मग पटापट सगळं जेवण झालं. नाश्ता नाश्ता सगळं तयारी आपटून घेतली. सगळं साफसूफ करून सगळं सगळं नीट नेटकं ठेवलं. नंतर मग कुकरचं झाकण वगैरे सगळं सगळं लावलं आणि तेवढ्यातच मग सगळी साफ करून घेतला. ओटा वगैरे सगळं क्लीन एकदम स्वच्छ करून घेतलं आणि मग काय झालं, बाय.